नमस्कार, मी आनंदी ओगळे, महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व गटप्रवर्तकांना थोडंसं निवेदन करण्यासाठी आज आपण बोलतोय। सगळ्या गटप्रवर्तक थोड्याशा वारंवार नाराज होत आहेत आणि त्यामुळे मग आपल्याला वरचेवर आपल्याशी संवाद साधावा लागतोय। सकाळी काही ग्रुपवर एक पत्र पडले कृती समितीचं आणि त्यामध्ये आशांच्यासाठी 7,000 आणि गटप्रवर्तकांच्यासाठी 6,200 असा थोडा उल्लेख झाल्यामुळे आपल्या ग्रुपवर थोडासा गोंधळ सकाळपासून दिसतोय। तर याबद्दल कोणी काही नाराज होण्याची गरज नाही। ते पत्र आहे ते कृती समितीच्या ग्रुपवरचं कृती समितीच्या मान्यतेसाठीचं पडलेलं पत्र होतं आणि त्यामुळं ती मंजुरी होण्याच्या अगोदरच आपल्या सर्वांच्या ग्रुपवर आपण या ग्रुपवरचं त्या ग्रुपवर व्हायरल करतो आणि त्यामुळे मग हा गोंधळ निर्माण होतो। ते पत्र दुरुस्ती करूनच सरकारकडे पाठवलं जाईल याची पहिल्यांदा नोंद घ्यावी। दुसरी गोष्ट, काही संघटना प्रचार करतायत की आपला GR निघणारच नाही आणि एप्रिलपर्यंत आपला GR निघणार नाही, त्यामुळे तुम्ही काही संप करू नका, तुम्हाला संपात एकतर काही मिळणार नाही आणि दुसऱ्या बाजूला संपाच्या काळातलं मानधनही आपलं कपात होणार नाही, असा काही मेसेज आपल्याकडे पसरत असल्यामुळे बऱ्याच गटप्रवर्तक या थोडेसा नाराज आणि मग संपात काय करायचं असा थोडासा सूर सगळ्यांचा दिसतोय। तर या सगळ्यासाठी कोणीही घाबरण्याची किंवा नाराज होण्याची गरज नाही। आपला GR निघणारच आहे। आपण जो आपण आता संप चालू ठेवलेला आहे, या संपामध्ये सगळ्या कृती समिती तर आपल्याबरोबरच आहेत, त्याशिवाय महाराष्ट्रातल्या सगळ्या कामगार संघटना सुद्धा आपल्याबरोबर आलेल्या आहेत आणि येत्या 29 तारखेला आपण मुंबईला हा मोर्चा ठेवलेला आहे आणि या मोर्चामध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समिती, आशा आणि अंगणवाडी या संयुक्त मोर्चानं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपला GR काढण्यासंबंधी काही प्रयत्न आपण करतोय आणि त्यामध्ये निश्चितपणे यश मिळेल, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या कामगार संघटना आपल्यासोबत आपल्या प्रश्नासाठी उतरलेल्या आहेत। त्यामुळं आपण स्वतःच काही मिळणार नाही म्हणून नाराज होण्यापेक्षा आपल्या मागे जी कुणी ताकद आहे कामगार संघटनांची ती ओळखून आपण या लढ्यामध्ये आपण निश्चितपणे ठामपणे राहावं, यश नक्की मिळणार आहे। कोणी काय सांगते यापेक्षा आपली संघटना आपल्यासाठी बरोबर दिशा घेऊन लढते का हे आपण बघायला पाहिजे आणि त्यात तसा एकदम काय शंका आली तर मग आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधी किंवा राज्याचे प्रतिनिधी यांना फोन करून तुम्ही विचारलं पाहिजे, पण आपल्यातल्या ठरवून किंवा आपसात काही बोलून आपण काही निर्णय घेऊ नये ही सगळ्यांना विनंती। धन्यवाद।